गरुड पुराणानुसार जी स्त्री नवऱ्यासोबत झोपत नाही या 3 गोष्टी तिच्यासोबत घडतात. जी स्त्री पतीसोबत रात्री झोपत नाही तिच्यासोबत काय घडते हे ऐकून हादरून जाल. नंतर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईल. गरुड पुराण रहस्य. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ज्या स्त्रिया रात्री आपल्या पतीसोबत शयनकक्षात झोपत नाहीत किंवा पतीला सोबत झोपू देत नाहीत, त्यांना नंतर पश्चाताप करावा का लागतो? अशा स्त्रियांसोबत नंतर काय होतं? गरुड पुराणाचं हादरवणारं सत्य आणि त्यांना पश्चाताप का करावा लागतो? सामान्यतः असं म्हटलं जातं की पती पत्नीने एकत्र झोपलं पाहिजे, पण खरंच पती पत्नीने एकत्र झोपणे आवश्यक आहे का? वेगवेगळे झोपले तर काय होईल? मित्रांनो, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की पत्नीने पतीसोबत झोपणे का महत्त्वाचे आहे, हे मी तुम्हाला या रहस्यमय कथेद्वारे सांगणार आहे. तसेच मनुष्याच्या 3 प्रमुख चुका कोणत्या आहेत हे देखील सांगणार आहे. या अशा चुका आहेत ज्या मनुष्य जाणून बुजून करतो आणि त्याचे परिणाम त्याला नंतर भोगावे लागतात. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धे अधुरे ज्ञान हे नेहमी घातक असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मित्रांनो, पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. देवर्षी नारद भगवान नारायण नारायण याचा जप करत पृथ्वी लोकावरती भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक मनुष्य जंगलाकडे रात्रीच्या वेळी खूप वेगाने जात आहे. देवर्षी नारद त्या माणसाला पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला, एवढ्या रात्री सगळे आपापल्या घरात गाढ झोपलेले असतील, तेव्हा हा मनुष्य जंगलाकडे का जात आहे? असे विचार करत देवर्षी नारद त्या माणसाचा पाठलाग करू लागले. तो माणूस पुढे जात होता. देवर्षी नारद आकाश मार्गाने त्याचा पाठलाग करत होते. मित्रांनो, काही वेळाने तो तरुण एका झोपडीजवळ पोहोचतो, जिथे एक अतिशय सुंदर स्त्री झोपडीच्या बाहेर उभी असते. ती स्त्री दिसायला अतिशय सुंदर होती. जेव्हा तिने त्या तरुणाला येताना पाहिले, तेव्हा ती म्हणाली, मी खूप वेळेपासून तुमची वाट पाहत होते. तुम्ही खूप उशिरा आलात. तरुण उत्तर देतो, हे प्रिये, आज माझी पत्नी खूप उशिरा झोपली, म्हणून मला येण्यास थोडा उशीर झाला. तेव्हा ती स्त्री म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आलात हेच महत्त्वाचे आहे. मला देखील माझ्या पतीला झोपवण्यात थोडा उशीर झाला, पण तरीसुद्धा मी तुमच्यापेक्षा आधी आले. मित्रांनो, देवर्षी नारद दोघांचे बोलणे ऐकत होते. तेव्हा ती स्त्री म्हणाली, चला आपण दोघे लवकर झोपडीत जाऊया आणि आयुष्याचा खरा आनंद घेऊया. इतके बोलून दोघे झोपडीत गेले. देवर्षी नारद हे पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचार केला, पृथ्वी लोकातील स्त्री पुरुष जे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत, तरीही आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत. त्यांना या कृत्याची भीती वाटत नाही का, की आपल्या पती किंवा पत्नीशी विश्वासघात करणे किती मोठं पाप आहे? मित्रांनो, हे सर्व पाहून देवर्षी नारद यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी देवर्षी नारद नारायण नारायण जप करत आकाश मार्गाने वैकुंठाच्या दिशेने प्रस्थान करू लागले. काही वेळानंतर देवर्षी नारद वैकुंठात पोहोचतात, जेथे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या आसनावर विराजमान होते. नारदजींना येताना पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या देवर्षी नारद, वैकुंठात तुमचे स्वागत आहे. त्यानंतर नारदजी भगवान श्रीकृष्णास म्हणाले, प्रभू, मला काही प्रश्न पडले आहेत. मी त्या शंकेचे निरसन करण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवर्षी नारद, आज अचानक वैकुंठात येण्याचे काय कारण आहे? देवर्षी नारद म्हणाले, प्रभू, आज मी पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी गेलो होतो. तिथे मी एक विचित्र घटना पाहिली. ती घटना पाहून माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया माझ्या या प्रश्नाचे उत्तर देऊन माझी शंका दूर करा.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षी नारद, तुम्ही निर्धास्त होऊन तुमचा प्रश्न विचारा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून हे ऐकताच देवर्षी नारद म्हणाले, हे प्रभू, मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो की काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत, ना त्यांना रतिक्रिया करू देतात. आणि हे प्रभू, मनुष्य आपल्या जीवनात कोणत्या 3 चुका करतो ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. ज्या लोकांनी या चुका केल्या नाही त्यांचे जीवन नेहमी आनंदी राहते. मनुष्याने आपल्या आयुष्यात कोणते 3 कार्य कधीही करू नयेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवर्षी नारद, आज तुम्ही फार उत्तम महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, जो संपूर्ण मानव कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रश्न प्रत्येक मनुष्याने एकदा तरी जाणून घ्यावा, कारण काही लोक तरुणपणात केलेल्या चुका खूप महत्त्वाच्या आहेत. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, देवर्षी नारद, आता मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण कथेद्वारे सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहे. तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून हे ऐकताच नारद मुनी म्हणाले, प्रभू, कृपया ही कथा लवकर सुरू करा. मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐकून घेईन. आणि प्रभू, या कथेचा प्रसार मी सर्व लोकांमध्ये जाऊन सांगेन. यानंतर भगवान श्रीकृष्ण कथा सुरू करतात आणि म्हणतात, हे देवर्षी नारद, पूर्वीची गोष्ट आहे. एका आर्यपूर नावाचं नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगा होता ज्याचं नाव सदानंद होतं. शेतकरी खूप मेहनती आणि श्रीमंत होता. त्याच्याकडे शेतीतून मिळणारे चांगले धान्य होते. तो काही धान्य बाजारात विकून पैसे मिळवत असे आणि काहीतरी साठवत असे. त्यातून तो आपल्या गरजा पूर्ण करत असे. शेतकरी आपल्या मुलावर सदानंदवर खूप प्रेम करत असे आणि त्यांनी त्याला खूप स्वातंत्र्य दिले होते. पण अधिक स्वातंत्र्यामुळे सदानंद बिघडला होता, म्हणजेच वाया गेला होता. म्हणतात ना, मुलांना खूप स्वातंत्र्य दिलं तर ते चुकीच्या मार्गावर जातात. हेच सदानंद सोबत झालं होतं. सदानंद चुकीच्या संगतीत गेला, जुगार खेळू लागला. लहान वयातच त्याने आपली कामवासना क्षमवण्यासाठी वेश्याकडे जाण्यास सुरुवात केली. शेतकऱ्याला समजलं की त्याचा मुलगा जुगार खेळतो, वेश्याकडे जातो आणि दारूही पितो. शेतकऱ्याला हे समजल्यावर त्याला खूप दुःख झाले. त्याने विचार केला की हे सर्व सदानंदला दिलेल्या खूप स्वातंत्र्यामुळे झाले आहे. त्याने ठरवलं की आता त्याच्या मुलाचे लग्न लावून द्यावे. शेतकऱ्यांनी विचार केला की लग्नानंतर जेव्हा त्याची पत्नी घरी येईल तेव्हा ती त्याला समजावेल. कदाचित तिचे ऐकून सदानंद योग्य मार्गावर येईल. हे विचार करून शेतकऱ्यांनी आपल्या मुलाचे सदानंदचे लग्न लावून दिले. विवाह झाल्यानंतर सदानंद घरातच राहू लागला, कारण त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि रूपवती होती. काही काळानंतर सदानंदच्या आई वडिलांचे वय वाढले आणि ते म्हातारे झाले आणि एक दिवस असा आला की त्यांनी हे जग सोडले. मित्रांनो, पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षी नारद, खरी कथा आता इथून सुरू होते. सदानंदची पत्नी रुपाली अत्यंत सुंदर होती. त्यामुळे सदानंदची कामवासना शांत होऊ लागली होती. पण जुगार खेळण्याची त्याची सवय काही केल्या गेलेली नव्हती. सदानंदने जुगारात आपली संपूर्ण संपत्ती गमावली आणि त्याच्याकडे आता काहीही उरलेले नव्हते. ना त्याच्याकडे पैसा होता, ना त्याच्याकडे कोणतेही कौशल्य. हे देवर्षी नारद, एके दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले, आता आपल्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही. तू राजाकडे जा आणि तिथे काहीतरी काम शोध, जेणेकरून आपले जीवन चालवता येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, नारद, समजण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या व्यक्ती राजाकडे नोकरी मागण्यासाठी जातो तर राजा आधी विचारतो, तू काय करू शकतो. जर तुमच्याकडे काही चांगले कौशल्य असेल तर राजा तुम्हाला नोकरी देईल किंवा एखाद्या कामावर ठेवेल. पण जर काहीच नसेल तर तुम्हाला निरुपयोगी समजून तिथून काढून टाकेल. हे देवर्षी, माणसाची कौशल्य हेच त्याची खरी ओळख असते. सदानंदकडे तर काहीही नव्हते. ना पैसा होता, ना कौशल्य. तो आपल्या जीवनाच्या अशा वळणावर पोचला होता जिथे माणसाच्या हाती फक्त पश्चाताप उरतो. त्याला 2 मुलगे झाले होते.
त्याचे लग्न लावायचे होते. पैशाची खूप गरज होती, पण सदानंदकडे फुटकी कवडी म्हणजेच सर्व काही संपले होते, उरलेले नव्हते. घर चालवणे ही कठीण होऊ लागले. सदानंद अन्नधान्यासाठी वणवण फिरू लागला. खूपच गरीब परिस्थितीमध्ये तो जीवन जगत होता. त्याने आपली शरीराची सर्व शक्ती पूर्णपणे नष्ट केली होती. कामवासनेमुळे आपल्या पत्नीकडे गेला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, या जगात माणसाचे सर्वात मोठे सुख फक्त कामवासनेतच नसते, तर गरजवंताची मदत करण्यातही असते. जे लोक कामवासनेच्या फेऱ्यात आंधळी होतात ते बर्बाद होतात. हे स्वामी, आता मी तुम्हाला 3 चुका सांगणार आहे. या गोष्टी खूप काळजीपूर्वक ऐका. मनुष्य बहुतेक वेळा या 3 चुका करतो. काही लोक नकळतपणे करतात, पण काही लोक मुद्दामहून करतात. पण जे या चुका करतात ते नंतर पूर्णपणे बर्बाद होतात. पहिली चूक म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात चांगले शिक्षण आणि कौशल्य न मिळवणे. जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला जीवनात आणि नोकरीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही चूक तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते. दुसरी चूक म्हणजे कामांना पुढे ढकलण्याची सवय. जर तुम्ही तुमच्या तरुणपणी कोणतेही काम करण्यास टाळाटाळ केली आणि वेळीच योग्य प्रकारे उपयोग केला नाही, तर त्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ते तुमच्या तरुणपणी चुकीच्या संगतीत जाणे आणि वाईट सवयींना बळी पडले हे तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखते आणि बर्बादीकडे नेते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात तुमच्या चुकीच्या पद्धतीने केली तर तुमच्यासोबत कामवासना किंवा मला तुमच्यासोबत झोपायचं नाही आणि तुम्हाला झोपवायचंही नाही. आता वय अर्ध्यापेक्षा अधिक झालं आहे. मी भगवंताची सेवा करू इच्छिते. भगवंत नक्कीच आपली मदत करतील. आता हा वेळ आहे की आत्म्याला परआत्म्याशी जोडले जावे. बाल्यावस्थेतून तरुणाईपर्यंत लोकांचे जीवन ब्रह्मचारी असते. ब्रह्मचर्यानंतर वैवाहिक जीवनात प्रवेश करतात. वैवाहिक जीवनात पुत्राची कामना करतात. पुत्र प्राप्ती झाल्यानंतर सून मिळवण्याची इच्छा करतात. मग ते वृद्ध होतात आणि त्या ब्रह्मचारी जीवनात परत जातात, जिथून ते वैवाहिक जीवनात आले होते. त्यामुळे आता ब्रह्मचारी जीवनात जाण्याची योग्य वेळ आहे. अशा प्रकारे तारुण्य वाया घालवले आहे, त्याचप्रमाणे वृद्धकाळ वाया घालवू नये. पूजा, ध्यान, सत्संग, भजन केले पाहिजे. मी स्वतःला वाया होऊ देऊ इच्छित नाही. आता तुम्हाला कळले असेल की मी तुमच्यासोबत कामवासनेत सहभागी होऊ इच्छित नाही, तुमच्यासोबत झोपू इच्छित नाही. आता आपली एकच उद्दिष्ट आहे, आपल्या मुलांचे लग्न करून देणे. तुम्ही कामवासना विसरून मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. भगवंत नक्कीच आपले ऐकतील. मित्रांनो, पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देवर्षी नारद, पत्नीने बरोबर म्हटले होते. जे लोक माझ्याशी सत्य मनाने जोडले जातात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही. मग काय होते? एक वृद्ध स्त्री सदानंदच्या घरी येते. ती वृद्ध स्त्री सदानंदच्या पत्नीला आपली संपूर्ण संपत्ती देऊन टाकते. तिच्या घरी राहायला लागते. ती म्हणते, मला संतती नाही, तूच मला सांभाळ आणि माझे धन सांभाळ. मला 2 वेळच्या जेवणाची सोय झाली. तर मग ती स्त्री सदानंदच्या घरीच राहू लागली. आपल्या दोन्ही मुलांचे लग्न लावले आणि पूर्ण कुटुंबासह आनंदाने राहू लागला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देवर्षी नारद, त्या स्त्रीच्या संपत्तीमुळे सदानंदच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. त्याच्या घरी पैसे आले, पण सदानंद जो होता चुकीच्या मार्गावर चालू लागला. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत झोपण्यास नकार दिला, रतिक्रिया करण्यासही नकार दिला. यामुळे सदानंद दुसऱ्या मार्गावर गेला. तो त्याच्यासाठी खूप चुकीचा होता. सदानंद दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला, कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत झोपत होती, ना त्याला सोडत होती, ना त्याच्या कामवासनेसाठी रतिक्रिया करत होती. आपली कामवासना शांत करण्यासाठी सदानंद दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमजाळ्यात अडकला. रात्री आपल्या पत्नीला झोपवल्यानंतर तो गावाबाहेर एका झोपडीत जात असे आणि त्या स्त्रीसोबत आपली कामवासना शांत करत असे. रतिक्रिया झाल्यानंतर दोघेही आपल्या घरी परत येत असत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की स्त्रियांनी आपल्या पतीचा त्याग कसा करू नये, जसा सदानंदच्या पत्नीने केला. कारण जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत
झोपणे सोडून देते, रतिक्रिया करणे बंद करते, तर पती चुकीच्या मार्गावर निघून जातो. पतीला योग्य मार्गावर हळूहळू आणायला पाहिजे. एकदम सगळेच सोडून देणे योग्य नाही. आता मी स्त्रियांसाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, ज्या त्यांनी कधीही करू नयेत. पहिली गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रात्री विश्रांती घेणे आणि त्याच्यासोबत झोपणे पूर्णपणे सोडू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीसोबत झोपण्यास नकार देते, तर पती दुसऱ्या स्त्रीचा शोध घेतोच. दुसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया बंद करू नये. आपल्या पतीसोबत रतिक्रिया करत नाहीत, ती पूर्णपणे सोडते. तिचा पती व्यभिचारी बनतो आणि परक्या स्त्रियांकडे आकर्षित होतो. तिसरी गोष्ट, स्त्रीने आपल्या पतीच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात. जी स्त्री असे करत नाही, ती हळूहळू आपल्या पतीला योग्य मार्गावर आणते आणि उत्तम पत्नी मानली जाते. पण जी स्त्री आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधाचा त्याग करते, ती आपल्या पतीला अयोग्य मार्गावर जाण्यास जबाबदार मानली जाते. म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसोबत रतिक्रिया केलीच पाहिजे आणि त्याच्या कामवासना शांत केल्याच पाहिजे, जेणेकरून तिचा पती परक्या स्त्रीच्या जाळ्यात अडकणार नाही. पुढची गोष्ट म्हणजे, स्त्रीने समजून घेतले पाहिजे की जर तिचा पती कामवासनेत खूपच बुडाला असेल, तर त्याला योग्य मार्गावर आणावे. त्याला चांगल्या चांगल्या कथा ऐकवाव्यात. त्याचबरोबर चांगल्या सत्संगात घेऊन जावे, जिथे भगवंताच्या सानिध्यामध्ये वेळ घालवावा. पतीला तेथे घेऊन जावे, जेणेकरून त्याच्या दूषित बुद्धीत सुधारणा होऊ शकेल. पती हळूहळू योग्य मार्गावर येऊ शकेल. जर स्त्री भगवंताच्या भजनात लिप्त झाली आणि पती चुकीच्या मार्गावर गेला, तर पतीच्या शारीरिक संबंधापासून पूर्णपणे पत्नी दूर गेली आणि पती चुकीच्या रस्त्यावरून भटकतो. आणि पती संसाररूपी गाडीचे 2 चाके असतात. जेव्हा गाडीला धक्का लागतो, तेव्हा ती योग्य प्रकारे चालत नाही. म्हणून स्त्रीने हे लक्षात ठेवले पाहिजे की तिने प्रत्येक प्रकारे आपल्या पतीच्या इच्छांना पूर्ण केलेच पाहिजे, योग्य मार्गावर आणून उभं करावं. ज्या स्त्रिया असं करतात, त्या समाजात सर्वश्रेष्ठ मानल्या जातात. आपल्या पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतात. ज्या स्त्रिया असं करतात, त्या आपल्या पतीचे कल्याण करतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नारद, आता तुला कळलं असेल की तो पुरुष ज्याला तो पाहिलं, तो झोपडीत एका स्त्रीसोबत रतिक्रियेत लिप्त होता. तो सदानंद होता. त्याच्या पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे पूर्णपणे सोडून दिले होते. ना ती त्याच्यासोबत झोपत होती, रतिक्रिया करत होती. आपली कामवासना शांत करण्यासाठी सदानंद परक्या स्त्रीसोबत अखंड बुडला होता, जे तू स्वतः पाहिलेस. मित्रांनो, देवर्षी नारद आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून खूप प्रसन्न होतात आणि नारायण नारायण म्हणत तिथून प्रस्थान करतात. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. माहिती चांगली वाटली असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत, बहिणींसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी मंगल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.